प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आज जरा ड्रामा बघायला मिळणार आहे तुम्हाला। या सागरला जरा गिल्टी फील होत असतं, म्हणून तो मुक्ताच्या दाराशी जाऊन उभा राहतो। पण काय कोणास ठाऊक त्याला काय वाटतं, तो परत माघारी फिरतो। इकडे मुक्ता तिच्या साखरपुड्याची केलेली सगळी तयारी, म्हणजे जे काही मेकअपचं वगैरे सामान असतं, गजरा बांगड्या, त्या सगळ्या डस्टबिनमध्ये टाकायला जाते। मिहिका तिला थांबवते आणि म्हणते, ताई असं काय करतेस तू, खूप वाईट वाटत असेल ना ग तुला। मुक्ता म्हणते, हे बघ मिहिका, ह्या वस्तू किती सुंदर आहेत ना ग, आज त्या जर कोणाच्या कामी आल्या असत्या तर बरंच वाटलं असतं मला। बघ ना, कोणीतरी छान फोटो काढला असता हा गजरा घालून, पण सगळंच धुळीला मिळालं ग, मला खूप वाईट वाटतंय। आणि त्यापेक्षाही जास्ती ना मला आई बाबाचं वाईट वाटतंय ग। अगं त्या सागर कोळीने काय केलं, तमाशा केला, त्याला एवढं पण जाणून घ्यावंसं नाही वाटलं की अरे बाबा एवढ्या रात्री या बाईने मुलीला नेलंय, काहीतरी असेल, असं कसं वाटलं ग त्यांना, माझ्या आई बाबांना त्याने एवढा त्रास दिला मिहिका। आणि ती रडायला लागते, मी त्याच्या मुलीचा जीव वाचवला आणि त्या बदल्यात त्याने एवढी मोठी शिक्षा द्यावी आपल्याला। मिहिका म्हणते, ताई तू रडू नकोस ग, अगं त्या सागर कोळीची का मदत करायला जातेस तू नेहमी, तू त्या मुलीसाठी काहीतरी करायला जाते आणि तो असं वागतो। आता मुक्ता म्हणते, जाऊ दे, मला या विषयावर चर्चाच करायची नाहीये। मिहिका तू जा ना, आई बाबांच्या गोळ्यांचं बघ ग, सगळ्या वेळा चुकल्यात ग त्यांच्या आज। मुक्ता तिची रूम आवरायला घेत असते, तेवढ्यात तिला त्या जर्नलिस्टचा फोन येतो जी सागरचा इंटरव्ह्यू घेणार आहे आणि जी त्या हर्षवर्धनची म्हणजे काय म्हणता येईल त्याला हितचिंतक पण आहे। आणि ती मुक्ताला सांगते की आज सागर कोळी यांचा इंटरव्ह्यू आहे आणि तुम्हाला म्हणजे खूप त्रास झाला ना त्यांच्यामुळे, तुम्हीही येऊ शकता जर तुम्हाला तुमची बाजू मांडायची असेल तर। आता मुक्ता म्हणते, मला काहीही बोलायचं नाही आहे, पण आता ही मुद्दाम तिला मोटिवेट करते जर्नलिस्ट आणि म्हणते की बघा ना, म्हणजे तुमची काही बाजू असेल ना, तुम्ही त्यांच्या मुलीचा जीव वाचवलात आणि त्या बदल्यात त्यांनी बरंच काही वाईट वागले ना तुमच्याशी। मुक्ता म्हणते, वाईट, अहो प्रश्न साखरपुडा मोडल्याचा नाहीये, पण माझ्या आई बाबाला त्याने जेलमध्ये टाकलं। तेव्हा ती जर्नलिस्ट म्हणते, एक्झॅक्टली, तुमची खरी बाजू सुद्धा लोकांपुढे येऊ द्या ना, कळू द्यात लोकांना की सागर कोळी नेमका आहे तरी कसा। नाही म्हणजे त्याची खरी बाजू लोकांना कळायलाच हवी ना, एकीकडे त्याने अवॉर्ड जिंकलाय पण दुसरीकडे तो काय आहे ते लोकांना कळू द्यात, बघा तुमची इच्छा असेल तर नक्की या, असं म्हणून तिने फोन कट केलाय। आणि मुक्तालाही असं वाटतं की नाही, या सागर कोळीला धडा शिकवण्याची ही एक चांगली संधी आली आहे, लोकांनाही कळू देत की हा कसा नापास बाबा आहे ते। आता इकडे त्या जर्नलिस्टने सगळं सांगितलंय त्या हर्षवर्धनला। हर्षवर्धन म्हणतो, करेक्ट, मी कायमच योग्य माणसांमध्ये इन्व्हेस्ट करतो, म्हणजे त्याचं रिटर्न आपल्याला भरभरून मिळतं, कळू देत त्या सागर कोळीला। माझा अवॉर्ड त्याने हरवून घेतला ना माझ्यापासून, आता अद्दल घडवतो त्याला। सागरला सगळीकडनंच घेरलंय शत्रूने असं म्हणायला हरकत नाही आहे, बट सागर फील गिल्टी, त्याला खूप वाईट वाटत असतं त्याने मुक्ताचा साखरपुडा मोडला म्हणून। आता त्याने प्रतीकला बोलावून घेतलं ऑफिसमध्ये। प्रतीक म्हणतो, येऊ का सर, मला फार छान वाटलं, तुम्ही एवढे मोठे आणि तुम्ही मला बोलावून घेतलं। सागर त्याला बसायला सांगतो प्रतीकला। प्रतीक स्वतःच बडबड करत असतो, सर मला फार छान वाटलं तुम्ही मला बोलवलं, नाही म्हणजे मला माहीत नव्हतं सर, मी त्या दिवशी तुमचा हात धरला, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, तुम्ही एसके आहात हे जर कळलं असतं तर असं घडलंच नसतं, पण यू डोंट वरी सर, मी त्या आगाऊ मुक्ताशी साखरपुडा मोडलाय, म्हणजे तिला मी तसं समजवलं पण ती ऐकायलाच तयार नाही हो, तुम्ही काळजी करू नका, मी साखरपुडा लांबणीवर टाकलाय, लांबणीवर काय मोडलाच समजा ना, पण सर तुम्हाला माहिती आहे का, त्या दिवशी तुमच्या अवॉर्ड फंक्शनचं सगळं इव्हेंट वगैरे मीच प्लॅन केलं होतं, यापुढे पण करेल व्यवस्थित, पण सर तुम्ही तुमचे सगळे कॉन्ट्रॅक्ट आम्हाला द्या, यू डोंट वरी, मी त्या मुक्ताशी साखरपुडा मोडलाय। सागरला खूप राग येत असतो त्या प्रतीकचा की हा किती सेल्फ ओरिएंटेड माणूस आहे। तो आता त्याला थांबवतो आणि म्हणतो, प्लीज शांत राहा जरा, मला काय बोलायचं ते बोलू द्या, तुम्ही त्या डॉक्टरशी साखरपुडा मोडू नका आणि प्लीज मी तुम्हाला हे सांगतोय हे तिला कळू देऊ नका, जे काय झालंय त्यात तिची काहीही चूक नाही आहे, मला एवढंच तुला सांगायचं होतं म्हणून मी तुला इथे बोलवून घेतलं आहे। प्रतीक म्हणतो, हो काही हरकत नाही आहे, मी करीन ना लग्न तिच्याशी, आणि तुम्ही म्हणत असाल तर म्हणजे साखरपुडा पण करून घेईल, पण सर माझ्या लग्नाची पत्रिका मी तुम्हाला दिली, यायचं हं, आणि सगळे इव्हेंट मला द्यायचे पुढचे। सागर त्याला म्हणतो, ठीक आहे सांगितलंस ना तू आता, आणि त्याला डोळ्याने खुणवतो जा म्हणून। प्रतीक किती सेल्फिश दाखवलाय ना त्यांनी प्रेक्षकांनो। असो, पण आता मुक्ता मात्र इकडे पेटून उठली आहे, ती आता स्वामी समर्थांना नमस्कार करते आणि कदाचित त्यांना ताकद मागते की सागरबद्दल बोलायची तिच्यात हिंमत येवो। असो, पण आता ती एवढी तरातरा निघालेली असते। मिहिका आणि मयुरेश विचारतात, कुठे निघाली आहेस तू मुक्ता? आता ही म्हणते की मी बाहेर चालली आहे, आई बाबांना कळू देऊ नकोस। मयुरेश म्हणतो, एक मिनिट, अगं तू कुठे चालली आहेस एक्झॅक्टली सांगशील का मला? आता मुक्ता सगळं काही सांगते, त्या सागर कोळीचा इंटरव्ह्यू आहे आज लाईव्ह, नाही तो लोकांकडनं सिंपती गेम
गेन करेल ना, की आपण त्याच्या मुलीला किडनॅप केलं, कसा त्रास दिला, लोकांना कळू देत त्याची खरी बाजू काय आहे. नाही, त्याला काय वाटलं होतं की तो मला वाटेल तसा त्रास देईल आणि मी सहन करील. मी हे सहन करणार नाही आहे, मी एकटी नाही आहे जिजू. त्याला ना मला आज दाखवूनच द्यायचं आहे. मयुरेश म्हणतो अगं मुक्ता ते सगळं ठीक आहे, पण तू अशी एकटी नको जाऊस, आम्हाला येऊ दे तुझ्यासोबत. मुक्ता म्हणते जिजू नको, मी एकटीच ना पुरेशी आहे त्याला, मला त्याला अद्दल घडवू दे प्लीज, तू आता अडखटी करू नकोस, मला जाऊ दे. मुक्ता काही कोणाचं ऐकत नाही आणि जातेच. आता इकडे ना ती जर्नलिस्ट सगळ्यांना त्यांच्या म्हणजे त्या क्रूला समजून सांगते कॅमेरे नीट लावा आणि सागर कोळीचे एक एक्सप्रेशन टिपा वगैरे वगैरे. इंद्राताईंना फोन केला आहे सागरने, त्या विचारतात झाला का बाबा तुझा इंटरव्ह्यू सागऱ्या. सागर म्हणतो आई मेकअप सुरू आहे माझा. इंद्राताईंना खूप नवल वाटतं, काय सांगतो मेकअप चालू आहे का तुझा. सागर स्माईल करतो आणि म्हणतो हो आई. अगं सई कशी आहे. इंद्राताई म्हणतात सई एकदम बरी आहे बाळा, तिने खाल्लंय आणि आता चित्र काढत बसली आहे. आणि सागर म्हणतो पप्पा कसे आहेत. आता त्या म्हणतात तुझे पप्पा, त्यांना काय झालंय, ते मस्त झोपले आहेत असं काहीतरी त्यांनी सांगितलं आहे. पण आता सागर म्हणतो पप्पाला निरोप दे, मी सगळं काही व्यवस्थित केलं आहे. त्या डॉक्टरचा साखरपुडा मोडला आपल्या बिल्डिंगमध्ये कळलं मला, मी त्या मुलाला बोलावून घेतलं आणि त्याला सांगितलं आहे की साखरपुडा आणि लग्न मोडू नकोस, आई पप्पाला सांगून दे मी सगळं काही नीट केलं आहे म्हणून. इंद्राताई म्हणतात बरं केलं रे बाळा, अरे लग्न मोडायचं दुःख काय असतं ते आपल्यापेक्षा जास्ती कोणाला कळणार. खूप चांगलं केलंस हं सागऱ्या, पण आता तू लवकर ये, तुझं हे जे काही इंटरव्ह्यू वगैरे आहे ना त्याचं छान आपण सेलिब्रेशन करू, तुझं आवडतं जेवण मी करते. आणि फोन कट करतो तिकडनं सागर आणि तेवढ्यात सई म्हणते पप्पा आहे का, मला बोलायचं आहे. आणि ती हॅलो पप्पा मला आता बरं वाटतं आहे असं सांगायला जाते, पण तिकडनं ऑलरेडी फोन कट झालेला असतो म्हणून सईला फार वाईट वाटतं. असो आता सागरला बोलावं आलेलं आहे इंटरव्ह्यूसाठी आणि त्या जर्नलिस्टनी तिच्या लोकांना पुन्हा सांगून ठेवलं आहे की व्यवस्थित सगळे त्याचे एक्सप्रेशन टिपा आणि त्याला पर्सनल क्वेश्चन विचारा, आपल्याला त्याला चांगलंच कोंडीत पकडायचं आहे. कळतंय ना तुम्हाला मी काय बोलते ते. आणि जो इंटरव्ह्यू घेणारा माणूस असतो त्यालाही तिने बरं समजवलं आहे की त्याला सतत प्रश्न विचारत राहा, त्याला गोंधळात टाक वगैरे वगैरे. असो तर आता तो इंटरव्ह्यू सुरू झाला आहे आणि आता सागर तिथे बसला आहे आणि सुरुवातीला सागरचं वेलकम वगैरे करतात ते. मी फार काही तुम्हाला डिटेल सांगणार नाही प्रेक्षकांना, खूपच लेंदी वाटेल ते. तर आता त्याने सागरचा इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात केली आहे. तर सागरला अवॉर्ड मिळालं आहे आणि ती प्रस्तावना वगैरे वगैरे झाली आहे आणि कसं वाटतंय त्यांना हे सागर त्यावर उत्तर देतोय. मॅरेथॉनमध्ये जिंकल्यावर कसं वाटतं, थोड्या वेळ आपण ब्रेक घेतो धावता धावता आणि मग पुढे जातो, तसंच काहीसं वाटतंय, अजून बराच पल्ला गाठायचा आहे. इकडे ही सावनी सुद्धा त्याचा इंटरव्ह्यू ऐकत असते. तेवढ्या तिथे हर्षवर्धन येतो म्हणून सावनी टी व्ही बंद करते. हर्षवर्धन म्हणतो अगं लाव ग टी व्ही, मला पण बघायचं आहे बिझनेसमॅन ऑफ द इयरचा इंटरव्ह्यू कसा होतोय ते. आता हा सगळा त्या हर्षवर्धननेच प्लॅन केला आहे. इकडे सागर त्याचा इंटरव्ह्यू देतच असतो की तेवढ्यात मुक्ता तिथे पोहोचते. सिक्युरिटी गार्ड तिला आज जाऊ देत नाही. तेव्हा मुक्ता म्हणते तुमच्या मॅडमनीच मला बोलवलं आहे, फोन करून विचारा हवं तर त्यांना. आता ते फोन करतात तेव्हा ती खूप खुश होते जर्नलिस्ट आणि म्हणते लवकरात लवकर पाठवा तिला आतमध्ये. आणि मुक्ता आत जाते. तर आता इकडे ह्या जर्नलिस्टने लगेच त्या माणसाला सांगितलं आहे हेडफोनवर त्याला त्याच्या मुलीबद्दल प्रश्न विचार कर सुरुवात. आणि त्या जर्नलिस्टने सुरुवातीलाच प्रश्न विचारला आहे सर तुम्हाला अवॉर्ड मिळाला तेव्हा तुम्ही खूप खुश होतात आणि तुमची क्यूटशी मुलगी सई तिला तिथे तुम्ही घेऊन आलात, नाही म्हणजे तुमची मुलगी खूप तुमचा जीव की प्राण आहे राईट. तेव्हा सागर आता शांत झालेला दाखवला आहे, पण आता त्याने एक एक प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे की तुमच्या मुलीचं हल्लीच खूप दुखलं म्हणे, का दुखलं, तुमचं लक्ष नसतं का तिच्याकडे, आय मीन तुम्ही तिची केअर नीट करत नाही का बिझनेसच्या या सगळ्या धावपळीत तुम्ही दुर्लक्ष करता. मुक्ता हे सगळं ऐकत असते तिथे उभं राहून. सागर तिथे छान उत्तर देतो. तो म्हणतो ॲक्च्युली इथे ह्या चर्चेची काही गरजच नाही आहे, तिला मी सांभाळायचा प्रयत्न करतोच, माझ्या आई वडील आहेतच की तिला सांभाळायला, तिची आजी आजोबा, मी तसा प्रयत्न करतो तिची आई आणि बाबा व्हायचा, पण मला फारसा वेळ नसतो त्यामुळे माझे आई वडीलच तिला सांभाळतात. आता त्यांनी छान सांगितलं आहे सागरनी ॲक्च्युली बघायला गेलं तर. पण ती जर्नलिस्ट अजून त्याला प्रश्न विचार गोंधळात टाक असं म्हणत असते त्या माणसाला आणि तो प्रश्न विचारत असतो आणि मग तो जर्नलिस्ट पर्सनल प्रश्न विचारायला लागतो की तुमच्या मुलीचं खूप दुखलं म्हणे, तुम्ही तिच्याजवळ गैरहजर होतात वगैरे वगैरे. सागर म्हणतो हे बघा ह्या चर्चेची इथे गरजच नाही आहे. सावनी हे सगळं मन लावून ऐकत असते. तेवढ्या तिथे मुक्ता जाऊन पोहोचते आणि सागर गडबडून जातो. सागर मुक्ताकडे बघतो आणि म्हणतो तुम्ही इथे, आणि प्रेक्षकांनो इथेच हा रिव्ह्यू पूर्ण झाला आहे. आता मुक्ता जरा पेटूनच उठली आहे. मुक्ता त्याला म्हणत असते बोला ना बोला, तुमच्या मुलीबद्दल प्रश्न विचारतायत ते, तुम्ही सांगा त्यांना काय वाटतं तुमच्या मुलीबद्दल तुम्हाला, तुम्ही
तुमच्या मुलीची किती काळजी घेता, लोकांना जाणून घ्यायचंय ना मिस्टर सागर कोळी. पण सागर मात्र आता काहीच बोलत नाहीये, तो गप्प बसलाय. तो फक्त म्हणत असतो तुम्ही इथे कशा काय. पण मुक्ता काहीच बोलत नाही त्या बाबतीत, पण सईबद्दलच प्रश्न त्याला विचारत असते. तर प्रेक्षकांनो, यांचे गैरसमज वाढतच चालले, पण यांचे गैरसमज दूर होऊन कधी यांची मैत्री होईल हे बघणं इंटरेस्टिंगच ठरणार आहे, नाही का? कसा वाटला तुम्हाला रिव्ह्यू मला नक्की कळवा हा. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच आपण 50,000ची आपली यूट्यूब फॅमिली पूर्ण करू. त्यासाठी प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. प्रेक्षकांनो, धन्यवाद.